मुंबईच्या विक्रोळीमधील म्हाडाच्या नवीन घरांमध्ये पहिल्याच पावसात गळती लागली आहे। म्हाडा आणि शिर्के बिल्डरनं बांधलेल्या इमारतीच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। लाखो रुपये भरून विकत घेतलेल्या घरांमध्ये गळती लागली आहे। बिल्डरनं केलेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप आता रहिवाशांकडून केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय अधिक सांगाल? सागर, आपण पाहतोय की गेल्या वर्षी म्हाडाची जी लॉटरी निघालेली होती त्यानुसार जे अनेक घरांचे विजेते आहेत त्यांना पहिल्याच पावसामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। विक्रोळीमध्ये 415 ही जी प्रोजेक्ट जो आहे म्हाडाचा शिर्के बिल्डरनं बांधलेला आहे, तिथे पहिल्याच पावसामध्ये अनेक फ्लॅट धारक जे आहेत ते गळतीमुळे परेशान झालेले आहेत। वारंवार बिल्डरकडे तक्रारी करण्यात येत आहेत, मात्र तरी सुद्धा त्याची दाद घेतली जात नाहीये। त्यामुळे आता म्हाडा आणि शिर्के बिल्डरच्या माध्यमातून जी मुंबईत म्हाडाची घरं उभारली जात आहेत ती किती चांगल्या दर्जाची आहेत असा सुद्धा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो आहे। विक्रोळीतल्या कन्यामोर परिसरामध्ये 415 हा जो प्रोजेक्ट आहे तिथे जवळपास 258 फ्लॅट धारक आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा घरामध्ये पहिल्याच पावसामध्ये गळती निर्माण झालेली आहे। त्यामुळे म्हाडाची जवळपास सगळेच प्रोजेक्ट उभारणाऱ्या शिर्के बिल्डरच्या माध्यमातून उभारण्यात आलेली घरं ही निकृष्ट दर्जाची आहेत। कृष्णा, त्यामुळे विक्रोळी असेल, गोरेगाव असेल अशा ठिकाणच्या म्हाडाच्या बांधकामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।